मित्रांनो, शिवसेना फुटली त्यावेळेस एकूण 13 खासदार शिंदे गटासोबत गेले होते. आता भाजपकडून एकूण 7 खासदारांचं तिकीट कापलं जातंय, असा आरोप आता राजकीय वर्तुळात होत आहे. महायुतीत जागा वाटपावरून शिंदे गट आणि भाजपामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. विरोधामुळे भावना गवळी आणि हेमंत पाटील यांचं तिकीट कापण्यात आलं. तर रामटेकमध्ये कुणाल तुमाले यांच्याऐवजी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत घेऊन तिकीट देण्यात आलं. तर नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचंही तिकीट कापलं जाऊ शकतं, अशीही चर्चा आता पुढे होत आहे. आणि त्याऐवजी आता छगन भुजबळांना तिकीट दिलं जाणार आहे, अशी चर्चा आहे. हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांनाही भाजपनं विरोध केला. यावरून छत्रपती संभाजीनगर येथील ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलं आहे. शिवसेनेतून फुटलेले खासदार पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात स्थान नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं चंद्रकांत खैरेंनी यावेळेस ठणकावून सांगितलं. ते एका तर दुसरीकडे भाजप ही खासदारांचं तिकीट कापण्याची खेळी करत आहे. यामध्ये वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील 25 वर्ष खासदार असलेल्या भावना गवळी यांचं तिकीट सर्व्हेचं कारण पुढे करत जाणीवपूर्वक कापण्यात आलं. भावना गवळी यांची लोकप्रियता मतदारसंघात कमी झाली असा भाजपकडून वारंवार सांगण्यात आलं. ते खरं जरी असलं तरी भावना गवळी शिवाय वाशिम यवतमाळमध्ये पर्याय नव्हता. कदाचित त्याच पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्या असत्या. मात्र भाजपला ऐनकेन प्रकारे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जागा कुठल्याही स्थितीत कमी करायच्या. भाजपसोबत आलेले शिंदे आणि अजित पवार यांच्या सहयोगी मित्रपक्षांचं अस्तित्व त्यांना कमी करून त्यांना आपल्या ताटाखालचं मांजर किंवा हाताखालचं बाहुलं बनवायचं, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. काही वर्षापूर्वी शिवसेनेच्या बोटाला धरून मोठी झालेली भाजप ही महाराष्ट्रात अंगाखांद्यावर खेळायला लागली आणि ज्यांच्या बोटाला धरून मोठी झाली, ज्यांच्या खांद्यावर बसली, त्यावरून आता भाजप आपल्या मित्रपक्षांना कायमचं संपवून किंवा आपल्या ताटाखालचं बनवून पुन्हा महाराष्ट्रभर आपलं प्रस्थ वाढवण्यासाठी अबकी बार 400 पारचा जो काही नारा भाजपकडून दिला जात आहे, तो खरं करून दाखवण्याची तयारी भाजपकडून अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या होत असल्याचंच एकूण घडामोडी